सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम चालू वर्षी चेंज झालेला आहे. त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपल्याला राज्यशास्त्र विषयाची तयारी करायची आहे. आपण इयत्ता 11वीला राज्यशास्त्र विषयात 1991 पर्यंतचा जागतिक परिस्थितीची माहिती आपण पाहिली. यानंतर आपल्याला 1991 नंतरचं जग कोणत्या प्रकारचं आहे त्याविषयीची राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर 1945 ते 1991 ह्या दरम्यानच्या ज्या घडामोडी आहेत त्या सविस्तर आपण 11वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेल्या आहेत. मात्र 1991 नंतरच्या कालखंडाचा 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समावेश केलेला दिसतो. मात्र 1991 मध्ये कोणत्या घडामोडी घडल्या, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या याविषयीची सविस्तर माहिती आपण पहिल्या प्रकरणात बघू. हा अभ्यासक्रम तसा इयत्ता 11वीच्याच अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आधारित आहे, पण 12वीच्या अभ्यासक्रमात आणि 11वीच्या अभ्यासक्रमात बराचसा फरक आहे. मात्र हा आपल्याला अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. मात्र पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींचं आपल्याला सविस्तर वर्णन पहिल्या प्रकरणात बघायचं आहे. आता काय घडामोडी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर घडल्या, तर दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटामध्ये विभागलं गेलं. यामध्ये प्रामुख्याने भांडवलशाही राष्ट्रांचा अमेरिकेचा एक गट आणि दुसरा साम्यवादी राष्ट्रांचा सोव्हिएत संघाचा एक गट, असे 2 गट निर्माण झाले. जग 2 गटामध्ये विभागलं गेलं. जी राष्ट्र अमेरिकेच्या बाजूने गेली त्या राष्ट्रांना दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने मदत केली. जी राष्ट्र सोव्हिएत संघाच्या बाजूने गेली त्यांना सोव्हिएत संघाने मदत केली. असे 2 गट दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाले. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जग जरी 2 गटात विभागलं गेलं असलं तरी पुन्हा तिसरं महायुद्ध होतं की काय याची भीती जगामध्ये निर्माण झाली. ती कशी निर्माण झाली, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जी राष्ट्र कमकुवत झाली त्यांना ती अमेरिकेच्या बाजूने गेली, त्यांना अमेरिकेने मदत केली. जी राष्ट्र रशियाच्या बाजूने किंवा सोव्हिएत संघाच्या बाजूने गेली त्यांना सोव्हिएत संघाने मदत केली. आणि जग 2 गटामध्ये विभागलं. जेव्हा 2 गटामध्ये जग विभागलं तेव्हा जग द्विध्रुवीय जगात विभागलं गेलं असं आपण म्हणतो. आता आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत संघाचं विघटन झालं यापासूनचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. तर बर्लिनच्या भिंतीनंतर जग 2 गटात विभागलं होतं. मात्र 2 गटात विभागलेलं जग शीतयुद्धाच्या खाईत लोटलं गेलं. जर शीतयुद्ध घडलं नसतं किंवा झालं नसतं तर थोडी परिस्थिती वेगळी झाली असती. पण रशिया किंवा सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्या 2 गटामध्ये विभागलं गेल्यामुळं पुन्हा तिसरं महायुद्ध घडतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र यामध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि सोव्हिएत संघातली बहुतांशी राष्ट्र विभक्त झाली आणि त्यामुळं जे शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती ती राहिली नाही. आणि शीतयुद्धाची फक्त परिस्थिती निर्माण झाली, युद्ध मात्र घडलं नाही. तर आपल्याला या शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यातले काही महत्त्वाचे टप्पे येतं त्या 5 टप्प्यांविषयीचं आपल्याला सविस्तर माहिती या प्रकरणामध्ये बघायची आहे. त्यातला पहिला मुद्दा आपण जो बघतोय त्या मुद्द्याचं नाव आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. आता शीतयुद्धाच्या
शेवटच्या टप्प्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन महासत्तांनी हे शीतयुद्ध गट व्यापलेले होते. मात्र शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर हे गट समाप्त झाले. म्हणजे अमेरिकेचा गट समाप्त झाला, सोव्हिएत संघाचा गट समाप्त झाला, हे दोन्ही गट संपुष्टात आले. आणि याच काळामध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि नवीन राष्ट्रांचा उदय झाला. आता सोव्हिएत संघाचं विघटन झालं म्हणजे सोव्हिएत युनियनमध्ये जी असणारी राष्ट्र आहेत ती विभक्त झाली. म्हणजे जे गट किंवा ते दोन गटात जे विभागलं गेलं होतं त्यातला एक गट विभक्त झाला, वेगळा झाला. आणि त्यामुळं दोन ताकदी जगामध्ये राहिल्या नाहीत. कशामुळे राहिल्या नाहीत? तर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं म्हणून. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एकध्रुवीय जगाचा उदय झाला. आता एकध्रुवीय आणि द्विध्रुवीय यामध्ये फरक काय? तर जेव्हा जगामध्ये एकच महासत्ता असते तेव्हा जग एकध्रुवीय गटामध्ये विभागलं जातं. आणि जेव्हा जगात दोन गट निर्माण होतात तेव्हा द्विध्रुवीय गटामध्ये जग विभागलं जातं. आता जेव्हा सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे दोन गट होते तेव्हा द्विध्रुवीय गटामध्ये जग विभागलं होतं. आणि जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा फक्त एकाच गटामध्ये जग राहिलं आणि म्हणून त्याला एक ध्रुवीय जगाचा उदय असं आपण म्हणतो. तर अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यामार्फत जी शीतयुद्धाची संपस्थाने उदयास आली होती किंवा द्विध्रुवीय जगात ती निर्माण झाली होती ती संपुष्टात आली आणि जगाला फक्त एकच पर्याय राहिला आणि एक पर्याय म्हणजे तो अमेरिका होय. आणि अमेरिका म्हणजेच एक ध्रुवीय जग होय. आता जग दोन गटात न राहता फक्त जगामध्ये एकच महासत्ता निर्माण झाली आणि ती महासत्ता म्हणजे अमेरिका होय. आणि म्हणून त्याला म्हणायचं की एक ध्रुवीय जगाचा उदय झाला. याचं कारण सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यामुळं अमेरिकेला जगात प्रतिस्पर्धी राहिला नाही आणि जगात अमेरिकेला प्रतिस्पर्धी न राहिल्यामुळं एक ध्रुवीय जगामध्ये त्याचा उदय झाला. त्यानंतर तिसरा मुद्दा दिला आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. आता जोपर्यंत हे द्विध्रुवीय गटामध्ये जग विभागलं जात होतं तोपर्यंत जगामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन केलं जात होतं. परंतु आता जेव्हा एकध्रुवीय जग झालं, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा मानवी हक्काच्या जागृतीत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली. म्हणजे मानवी हक्काच्या जागरूकतेमध्ये वृद्धी झाली. माणसाला स्वतःचे हक्क कळू लागले आणि मानवी हक्क म्हणजे माणसाला जगायला जे महत्त्वाचे घटक मिळतात ते सगळे घटक मानवी हक्कात येतात. तर ते घटक कळायला लागले लोकांना. आपण कसं जगावं, आपण कसं राहावं या सगळ्या गोष्टींची माहिती जगाला झाली आणि त्यात वाढ होत गेली किंवा ती वृद्धिगत होत गेली. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली. परंतु माणसाच्या जगण्यात जे काही हस्तक्षेप निर्माण झाले त्याच्यात मात्र दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यानंतर चौथा एक मुद्दा पुढे आला तो म्हणजे दहशतवादाचा मुद्दा. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामधली परिस्थिती थोडीशी वेगळ्या पद्धतीची होत गेली किंवा वाढत गेली. ही अशी परिस्थिती वाढत गेली की काही महत्त्वाचे घटक पुढे आले, दहशतवादाचे घटक पुढे आले. त्यामध्ये प्रामुख्याने 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेच्या विरुद्ध झालेल्या हल्ल्याची बाब पुढे आली की तो हल्ला आपण 9/11चा हल्ला म्हणून ओळखतो. ते दहशतवादाचं एक बदलतं स्वरूप आहे की मोठ्या मोठ्या राष्ट्रांना दहशतवादासारख्या गटांनी टार्गेट करायला सुरुवात केली. जे पहिलं स्वरूप होतं दहशतवादाचं ते बदललं आणि वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप दहशतवादाचं निर्माण झालं. हे सगळं 1991 नंतरच्या जगाच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं. त्यानंतर बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद असा एक पाचवा मुद्दा आहे की बहुध्रुवीयता म्हणजे काय? तर जसं एकध्रुवीयता म्हणजे जगामध्ये एक महासत्ता, द्विध्रुवीयता म्हणजे जगामध्ये दोन महासत्ता, तसं बहुध्रुवीयता म्हणजे जगामध्ये त्या महासत्तेला तोड देतील अशा अनेक महासत्ता निर्माण झाल्या, त्याला म्हणायचं बहुध्रुवीयता. मग आता ही बहुध्रुवीयता म्हणजे नेमकं काय? तर मुख्यत्वे करून अमेरिकेसारख्या, सोव्हिएत युनियनसारख्या
महत्त्वाच्या गटांना तोंड देतील अशा जगामध्ये अर्थव्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली. तर त्या अर्थव्यवस्था कशा निर्माण झाल्या, कोणत्या निर्माण झाल्या, तर याविषयी आपल्याला माहिती बघायची. हे सगळं घडतंय ते 1991 नंतरच्या जगामध्ये. आता बहुध्रुवीयतेमध्ये प्रामुख्याने काळाच्या युगात मुख्यतः चीन आणि भारत यासारख्या राष्ट्रांचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली. म्हणजे ही बलाढ्य राष्ट्र पुढं आली. जसं अमेरिका बलाढ्य, जसं सोव्हिएत युनियन बलाढ्य किंवा रशिया बलाढ्य यासारखी महत्त्वाची राष्ट्र जगामध्ये त्या अर्थव्यवस्थेला टक्कर देतील, त्या अर्थव्यवस्थेला तोड देतील अशा प्रकारच्या अर्थव्यवस्था जगामध्ये निर्माण झाल्या. आणि त्यामध्ये प्रामुख्याने चीन आणि भारत यासारख्या राष्ट्रांचा प्रभाव दिवसेंदिवस 1991 नंतर दिसू लागला. त्यानंतर इंडो पॅसिफिक प्रदेशांचं प्रस्थ वाढलं. अनेक वक्तवीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही त्यात उदय झाला. या घडामोडीबरोबरच प्रादेशिक वादाचा विकास झाला आणि त्यामुळं बहुध्रुवीय जगाची व्यवस्था अस्तित्वात आली असं आपण म्हणतो. म्हणजे जसं चीन निर्माण झाला, चीनची अर्थव्यवस्था निर्माण झाली, जशी भारताची अर्थव्यवस्था निर्माण झाली, तशी रशियामध्ये पण अर्थव्यवस्था भक्कम झाली आणि रशियासुद्धा या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या बहुध्रुवीयतेमध्ये उतरला. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा त्यातला प्रबळ राष्ट्र म्हणून रशिया पुढं आलं आणि रशियाची अर्थव्यवस्था ही एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून पुढं आली. प्रादेशिक घडामोडींचा विकास झाला आणि त्यामुळं बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. म्हणजे जसं अमेरिका सोव्हिएत युनियनसारखं तसं इतरही काही राष्ट्र म्हणजे भारत असेल, त्यानंतर चीन असेल, त्यानंतर रशिया असेल, यासारखी प्रभावी राष्ट्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पुढं आली आणि बहुध्रुवीय जगाची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थानांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं. जसं भारताचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय, रशियाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय किंवा चीनचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय, अशी त्यांची दिवसेंदिवस महत्त्व वाढत चाललेले आहेत. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. आता शीतयुद्ध मगाशीच आपण सांगितलं की शीतयुद्ध हा असा एक घटक आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटात विभागलं गेलं. एक गट होता अमेरिकेचा आणि दुसरा गट होता रशियाचा किंवा सोव्हिएत युनियनचा. अमेरिकेचा गट होता तो भांडवलशाही राष्ट्रांचा गट होता आणि दुसरा गट होता तो साम्यवादी राष्ट्रांचा गट होता. जग 2 गटामध्ये विभागलं गेलं. पुन्हा तिसरं महायुद्ध घडतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, परंतु तिसरं काय महायुद्ध घडलं नाही. पण जी काही परिस्थिती तेव्हा निर्माण झाली त्या परिस्थितीला युद्धजन्य परिस्थिती असं आपण म्हणतो आणि ती परिस्थितीमध्ये शीतयुद्धाची परिस्थिती होय. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा शीतयुद्धाचं वातावरण समाप्त झालं किंवा तो घटक समाप्त झाला, शीतयुद्धाचा शेवट झाला आणि नवीन राष्ट्रांचा उदय झाला. आता नवीन राष्ट्रांचा उदय कसा आपण म्हणू की जी राष्ट्र साम्यवादाच्या प्रभावाखाली होती ती वेगळी झाली, जी राष्ट्र भांडवलशाहीच्या प्रभावाखाली होती ती राष्ट्र वेगळी झाली आणि म्हणून शीतयुद्धाचा शेवट झाला आणि दुसऱ्याच्या बंधनातून परकीय जोखडातून ती मुक्त झाली आणि त्यांना आपापला विकास करायची परवानगी मिळाली. म्हणून आपण म्हणतो नव्या राष्ट्रांचा उदय झाला. तो कसा झाला त्याविषयीची माहिती या मुद्द्यामध्ये आहे. 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये 2 महत्त्वाचे प्रभाव आढळतात. आता ते कोणते प्रभाव की 1989 मध्ये पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये 2 महत्त्वाचे प्रभाव आहेत. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह. आता हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे की पहिला मुद्दा असा आहे स्वयंनिर्णयाचा हक्क. स्वयंनिर्णयाचा हक्क म्हणजे नेमका कोणता हक्क, तर स्वयंनिर्णयाचा हक्क म्हणजे स्वतःच्या राष्ट्राला स्वतःचा विकास करायची परवानगी मिळावी. त्याला म्हणायचं स्वयंनिर्णयाचं तत्त्व. म्हणजे त्याला आपल्या राष्ट्राची अर्थव्यवस्था निर्माण करता येईल, आपल्या राष्ट्राचा विकास करता येईल, हे जे तत्त्व आहे त्याला म्हणायचं स्वयंनिर्णयाचं तत्त्व. किंवा आपल्याला आपल्या देशाचा विकास करायला जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्याचा हक्क प्राप्त झाला. मग पूर्वी तो नव्हता का, तर तो पूर्वी नव्हता, कारण आपण परकीय जोखडामध्ये होतो
आपल्याला स्वयंनिर्णयाचा हक्क नव्हता. ज्या राष्ट्राचं आपल्यावर वर्चस्व होतं त्या राष्ट्राची परवानगी किंवा त्यांच्या तत्त्वाने आपल्याला आपल्या देशाची परिस्थिती पाहावी लागायची किंवा त्याचा अभ्यास करावा लागायचा किंवा विकास तसा करावा लागायचा. तर स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वंशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. आता द्विध्रुवीयचा अस्त म्हणजे दोन गटात विभागलेल्या राष्ट्रांचा अस्त झाला. अमेरिकेच्या जोखडातून ही राष्ट्रमुक्त झाली आणि सोव्हिएत युनियनच्या जोखडातूनही राष्ट्रमुक्त झाली. थोडक्यात भांडवलशाहीच्या वर्चस्वातून काही राष्ट्रमुक्त झाली तर साम्यवादाच्या वर्चस्वातून काही राष्ट्रमुक्त झाली. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांचा अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती. सत्तेच्या दोन केंद्रामध्ये जग विभाजित झालं होतं. सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे एक महासत्तेचा लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं तेव्हा त्या विघटनातून हे द्विध्रुवीयतेतून जग मुक्त झालं किंवा ते वेगळं झालं. पूर्व युरोपातील राज्यांमध्ये क्रांती ही तेथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षेमधून निर्माण झाली होती. युरोपातही ही जी काही वर्चस्वाची लाट होती ती कमकुवत झाली. त्याच्यातूनही बहुतांशी राष्ट्रमुक्त झाली. त्यांनाही स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळालं आणि त्यांची इच्छा होती म्हणून सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाच्या विरुद्ध त्यांनी उठाव केला. आता परिस्थिती अशी काही होती की सोव्हिएत युनियनच्या त्या घटकामध्ये की सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये काही युरोपियन राष्ट्र अस्तित्वात होती. जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन झालं किंवा साम्यवादाचं विघटन झालं तेव्हा ही युरोपियन राष्ट्र त्यातून मुक्त झाली. त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं. त्यांनाही आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं. त्यांची जी स्वतंत्र राहण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. तसेच स्वतंत्र लोकशाही राज्य अस्तित्वात आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या बद्दलसुद्धा त्यांना स्वतंत्रता मिळाली आणि त्यामुळं बहुतांशी गोष्टी दुसऱ्या महायुद्धानंतर घडल्या. शीतयुद्धाच्या शेवटानंतर बहुतांशी गोष्टी घडल्या. यामध्ये युरोपा खंडातली बहुतांशी राष्ट्र स्वतंत्र झाली. काही राष्ट्र सोव्हिएत युनियनच्या गटातून मुक्त झाली आणि तिथं चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी आर्थिक स्वायत्तेसाठी आग्रह धरला की जी राष्ट्र सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली होती तीही राष्ट्र स्वतंत्र झाली. जी राष्ट्र भांडवलशाहीच्या नेतृत्वाखाली होती ती स्वतंत्र झाली. त्यांच्यासाठी त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या केल्या. स्वतंत्र चळवळीला त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली. आग्रह त्यांनी धरला. कालांतराने त्यांना स्वातंत्र्यही मिळाली आणि त्या दरम्यान विविध प्रादेशिक लोकसमूहाची वंशिक अस्मिता प्रबळ होऊ लागली आणि त्यामुळं वंशिक अस्मितेवर आधारित काही स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती होऊ लागली. आता दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या ज्या राष्ट्राचं विभाजन झालं किंवा सोव्हिएत संघाचं विभाजन झालं तिथं वेगवेगळ्या वंशाची लोकं होती आणि त्या वंशाच्या लोकांनी आपापल्या वंशानुसार स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीचा आग्रह धरला आणि वंशातूनच वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्र उदयास आली. त्याची काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील की जे राष्ट्र स्वतंत्र्याच्या वंशाच्या माध्यमातून स्वतंत्र झाली, त्या अस्मितेतून स्वतंत्र झाली, ज्याच्यासाठी त्यांनी चळवळी उभ्या केल्या होत्या त्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यातूनच त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी काही उदाहरणं आहेत की ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किंवा वंशवादानंतर स्वतंत्र झाली. आता युरोपमध्ये नवीन राष्ट्र खालीलप्रमाणे निर्माण झाली की ज्यांना पारतंत्र्यातून ती मुक्त झाली, ज्यांना त्या जोखडातून ती मुक्त झाली, त्यांना त्याची उदाहरणं आपल्यासमोर काही दिलेत. युरोपामध्ये नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. ती कोणती राष्ट्र निर्माण झाली त्यातलं पहिलं उदाहरण आहे की चेकोस्लोवाकियाचं चेक गणराज्य निर्माण झालं. त्यानंतर स्लाव गणराज्य अशी दोन गणराज्यांचं राष्ट्र त्यांचं विभाजन झालं. युरोपामध्ये अशी दोन राष्ट्र निर्माण झाली. त्यानंतर युगोस्लाव्हियाचं विघटन होऊन क्रोएशिया, स्लोचेविया, सर्बिया, बोस्निया, त्यानंतर हर्झिगोनिया,
उत्तर मेसोडिनिया, मोटेनिग्रो ही राष्ट्र स्वतंत्र झाली. ही युरोपातून निर्माण झालेली स्वतंत्र राष्ट्र इथं. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या बिघाडातून काही नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली किंवा ती राष्ट्र अस्तित्वात आली. ती पुढील प्रमाणे, ही युरोपातली राष्ट्र आहेत, ती सोव्हिएत संघातली राष्ट्र इथं, आणि ही राष्ट्र उदयास आलेली आपण बघू. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे राष्ट्र निर्माण झाली. त्यात आर्मेनिया, मोल्डोव्हा, एस्टोनिया, लाटोस्विया, त्यानंतर लिथुआनिया, त्यानंतर जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, त्यानंतर कोसोव्हो, उझबेकिस्तान, त्यानंतर तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकिस्तान आणि रशिया, अशी सोव्हिएत युनियनमधून काही राष्ट्र विभाजित झाली आणि त्यांचंही विघटन झालं. वंशवादाच्या माध्यमातून ती राष्ट्र स्वतंत्र झाली. त्यानंतर स्वयंशासनाच्या हक्कावर आधारित असलेली वंशिक राष्ट्रवादाच्या अनुसरून काही नव्या राष्ट्रांची निर्मिती किंवा काही प्रवाह जगामध्ये निर्माण झाले. ते कसे निर्माण झाले, ते कोणते नवीन देश निर्माण झाले, त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. त्यामध्ये पूर्व तिमोर ते इंडोनेशियापासून स्वतंत्र झालं. एरिट्रिया इथिओपियापासून स्वतंत्र झालं. दक्षिण सुदानपासून स्वतंत्र झालं. आजही वंशिक राष्ट्रवादावर आधारित काही राष्ट्र स्वतंत्र होण्याची मागणी करत आहेत. जगामध्ये अशी बहुतांशी अशी राष्ट्र आहेत की ती राष्ट्र वंशवादाच्या माध्यमातून निर्माण झाली. तर वंशाचा आधार राष्ट्रनिर्मितीला, स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीला आहे. तर अशा पद्धतीने युरोप खंडामध्ये अशा राष्ट्रांची स्वतंत्रता निर्माण झालेली आपण पाहिली.